नमस्कार मित्रांनो. आज आपण 14वा पाठ बघूया. चले जाव आंदोलन. अर्थातच आपल्याला या पाठामध्ये चले जाव आंदोलनाबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झाले. बघा, दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? 1939 साली. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो की राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन का सुरू केले? कारण दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झाले. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. ही माहिती लक्षात राहू द्या. या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे म्हणून ही माहिती लक्षातच राहू द्या. बघा, वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली. समोर बघूया. त्यानंतर अनेक सत्याग्रही आंदोलनात सहभागी झाले. युद्धासाठी भारतीयांचे संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होते. भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना केल्याशिवाय अशा प्रकारचे संपूर्ण सहकार्य देण्याचे राष्ट्रीय सभेने नाकारले. एक लक्षात घ्या, भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना केल्याशिवाय अशा प्रकारचे संपूर्ण सहकार्य देण्याचे राष्ट्रीय सभेने नाकारले. बघा, जर युद्धासाठी भारतीयांचे संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होते, तर काय करायचे होते त्यांना? भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना करायची होती. पण ब्रिटिशांनी ती मागणी धुडकावून लावली होती. त्यामुळे काय झालं? भारतात ब्रिटिश विरोधी वातावरण पसरले होते. मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मांडला. बघा, चले जावचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला? मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनात. हे लक्षातच राहू दे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. राष्ट्रीय सभेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले. या अधिवेशनात जनतेसमोर भाषण करताना करेंगे या मरेंगे असा संदेश देऊन गांधीजी म्हणाले की या क्षणापासून भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र समजावे. बघा, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? गांधीजींनी दिला. कोणत्या अधिवेशनात? मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनात. हे विचारलं गेलं आहे म्हणून लक्षात घ्या. स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एक तर आपण यश मिळवू अथवा हे प्रयत्न करत असताना बलिदान तरी देऊ. चले जावचा ठराव राष्ट्रीय सभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला. गांधीजींच्या भाषणाने भारतीय जनता भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या अखेरच्या लढ्यासाठी तयार झाली. चले जाव आंदोलन. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपून टाकण्यास सरकार सज्ज झाले. 9 ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी प्रमुख नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले. चले जाव आंदोलनाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी देशभर शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. प्रमुख नेते गजाआड गेले की आंदोलन सौम्य होईल अशी सरकारची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे देशभर सरकार विरुद्ध प्रखर जन आंदोलन सुरू झाले. सर्वत्र सभा घेण्यात आल्या, मोर्चे निघाले, हडताळ पुकारला गेला, निदर्शने करण्यात आली. ब्रिटिशांनी भारत सोडून चालते व्हावे अशी सर्वत्र मागणी करण्यात आली. या आंदोलनात महिला, विद्यार्थी, शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार इत्यादींचा समावेश होता. नंदुरबार येथे शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली. चले जावच्या घोषणा दिल्या. मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात शिशिर कुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी ठार झाले. देशात ठिकठिकाणी पोलीस व जनता यांच्यात अक्षरशः रणकंदन सुरू झाले. शेतकरी आणि आदिवासी ब्रिटिशांना प्रखर विरोध करण्यास कचरले नाहीत. त्यांनी ग्रामीण भागातील काही ठिकठिकाणच्या पोलीस कचेऱ्यांवर ताबा मिळवला आणि तेथील शस्त्रे हस्तगत केली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर,
आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलने केली, हे लक्षात राहू द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर, आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलने केली. शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय ओस पडली. शाळकरी मुलामुलींनीही मिरवणुका काढल्या. त्यात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा सर्वत्र निनादत होत्या. ब्रिटिश सरकारला राज्यकारभार करणे आता अशक्य झाले. सरकारने नेत्यांची धरपकड केली. भूमिगत चळवळ बघूया. या सुमारास काही नेत्यांनी भूमिगत राहून सरकार विरोधी चळवळ संघटित केली. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, सुचेता कृपलानी, साने गुरुजी, एस. एम. जोशी इत्यादींचा त्यात समावेश होता. त्यांनी तरुणांची पथके उभारली, गुप्तपणे पत्रके छापणे, आकाशवाणी केंद्र चालवणे, दूरध्वनीच्या तारा कापणे इत्यादी कामे या पथकांनी केली. ही भूमिगत चळवळ अगदी खेडोपाडी पोहोचली. मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्रे चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. अतिशय महत्वाची माहिती लक्षातच राहू द्या. यावर आपल्याला खूपदा प्रश्न विचारले गेले, म्हणून माहिती हवंच आपल्याला, की मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्रे चालवण्याची जबाबदारी कोणी घेतली? उषा मेहता यांनी. अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व केले, हे सुद्धा माहिती लक्षात राहू द्या. प्रतिसरकार बघूया. अतिशय महत्वाचं आहे प्रतिसरकार. प्रतिसरकारवर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे, लक्ष देऊन बघा. या काळात भारतात काही प्रांतांमध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. जनतेने तेथील कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी जमीन महसूल गोळा केला, पंचायत नेमून न्यायनिवाडा केला, जनतेची प्रतिसरकारे स्थापन केली. अशा प्रकारची प्रतिसरकारे बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये पूर्णिया, महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झाले. बघा, प्रतिसरकार बंगालमध्ये कुठे स्थापन केले? मिदनापूरमध्ये. बिहारमध्ये कुठे? पूर्णिया. आणि महाराष्ट्रात सातारा येथे. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेले प्रतिसरकार वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या प्रतिसरकाराचे प्रेरणास्थान क्रांतिसिंग नाना पाटील हे होते. अतिशय महत्वाची माहिती आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले, म्हणून लक्षातच राहू द्या. महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेल्या प्रतिसरकाराचे प्रेरणास्थान कोण होते? क्रांतिसिंग नाना पाटील होते. त्यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि स्वतंत्र यंत्रणा उभारली. या प्रतिसरकारांनी आपापल्या प्रदेशामध्ये एवढा दरारा निर्माण केला की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले. करेंगे या मरेंगे या निर्धाराने भारतीयाने आंदोलन निर्भयपणे चालवले. जनतेच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी केली. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात रिकामी जागाचा ठराव मांडला. कशाचा ठराव मांडला? चले जावचा ठराव मांडला. मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चले जावचा ठराव मांडला. यावली, चिमूर, आष्टी येथे रिकामी जागा यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलने केली. कोणाच्या प्रेरणेने? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने. यावली, चिमूर, आष्टी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलने केली. हे एक लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. अरुणा असफ अली यांनी रिकामी जागा राहून आंदोलनाचे नेतृत्व केले. काय येणार आहे ते? भूमिगत राहून. अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व केले. आपण जोड्या लावा बघूया. पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? आचार्य विनोबा भावे होते. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? महात्मा गांधी यांनी दिला. प्रतिसरकारचे प्रेरणास्थान कोण होते? क्रांतिसिंग नाना पाटील होते. भूमिगत चळवळीत सहभाग कोणाचा होता? अच्युतराव पटवर्धन यांचा होता. आणि एक शिशिर कुमार. हे कशा संदर्भात आहे? चले जाव आंदोलनासंदर्भात आहे. ही शाळकरी मुलं होती, ज्यांनी मिरवणुका काढल्या होत्या. हे नाव सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. पहिला प्रश्न बघूया. भूमिगत चळवळीत उषा मेहता यांनी कोणती जबाबदारी घेतली? याचं उत्तर बघूया आपण.
या ठिकाणी उत्तर आहे बघा. मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. समोरचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघूया. भारतात कोणत्या ठिकाणी प्रति सरकारे स्थापन करण्यात आली? भारतात बंगालमध्ये मिदनापूर येथे, बिहारमध्ये पूर्णिया आणि महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. हे लक्षातच राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून महत्वाचा आहे. तिसरा प्रश्न बघूया. राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन का सुरू केले? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झाले. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. ही माहिती लक्षातच राहू द्या, महत्वाची आहे. समोरचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघूया. भूमिका चळवळीतील तरुणांच्या पथकांनी कोणती कामे केली? हा प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचा नाही. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक